आता आपल्याला ओरिजिनल स्ट्रेट लाईन्स बघायचे. स्ट्रेट लाईन्स कशाला म्हणायचं? स्ट्रेट लाईन्स म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ माहिती आहे काय? सरळ रेषा. स्ट्रेट लाईन्स. आता ह्या स्ट्रेट लाईन्स बघा, ह्या आपण ड्रॉ करू शकतो. ड्रॉ करू शकतो म्हणजे त्याचा आपण ग्राफ काढू शकतो. हा वाय ऍक्सिस असेल, हा एक्स ऍक्सिस, हा 0. दिलेली लाईन ही एक्स वाय ऍक्सिसला लाईन म्हणजे ज्याला 2 ॲरो असतात, तिथून एवढी जरी काढली, एवढी, ही सुद्धा स्ट्रेट लाईन आहे. आणि ही एक्स वाय ऍक्सिस दोन्ही ऍक्सिसला इंटरसेक्ट करते. कशी? ही वाढत वाढत जाते का? ॲरो आहे तिला एक साईडला, म्हणजे ही एक्सटेंडेड लाईन आहे. एक्सटेंडेड म्हणजे वाढणारी. म्हणजे लाईन छोटी काढली काय आणि मोठी काढली काय, अर्थ एकच होतो. ही आपली लाईन आहे. ही एक्स ऍक्सिसला एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाली. त्याचे कोऑर्डिनेट्स असतील A0. एक्स कोऑर्डिनेट आधी लिहितात, वाय नंतर. आणि इथं बी पॉइंटमध्ये वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट झाली, ही 0B. तर ए पॉइंटला म्हणायचं A इज एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट म्हणजे एक्स ऍक्सिसला इंटरसेप्ट झाली ए पॉइंट मध्ये. आणि बी इज वाय इंटरसेप्ट. बी इज वाय इंटरसेप्ट. आता जर समजा इफ ए इज 0, ए हा 0 असेल तर लाईन काय होईल? किंवा एखाद्या लाईनला काय असतं, एक्स इंटरसेप्ट नसतो, ए हा इंटरसेप्ट नाहीच आहे त्याला, मग काय होईल रे ती लाईन? अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस हॅज नो एक्स इंटरसेप्ट. म्हणजे जर लाईन या पद्धतीनं काढली, हा तुमचा एक्स वाय ऍक्सिस आहे, ही लाईन आहे आपली, ही डॉटेड लाईन ना दाखवतो मी. हिला एक्स इंटरसेप्ट नाहीच, कितीही वाढवा लाईन, हिला एक्स इंटरसेप्ट नाही. म्हणजे एक्स ऍक्सिसला ती इंटरसेप्ट होत नाही, वाय ऍक्सिसला इंटरसेप्ट होते. इफ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, जर लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, हॅज नो एक्स इंटरसेप्ट, तिला एक्स इंटरसेप्ट नसतो. म्हणजे एक्स इंटरसेप्ट नाही तर एक्स ऍक्सिसला पॅरलल. आता जर दुसरी लाईन काढली, तिला वाय इंटरसेप्टच नाही, कितीही वाढवा लाईन, फक्त एक्स इंटरसेप्ट आहे. म्हणजे अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस हॅज नो वाय इंटरसेप्ट. वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनला वाय इंटरसेप्ट नसतो. ठीक आहे. इफ अ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन देन इट्स बोथ एक्स अँड वाय इंटरसेप्ट आर 0. एक लाईन आहे, इथून ड्रॉ केली मी, इथं दाखवतो मी ती लाईन. इकडे गेली किंवा इकडे गेली. जी लाईन ओरिजिन मधून पास होते तिचा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट हा ओरिजिनच असतो, सेम असतो. ठीक आहे. म्हणजे ही एक नोट आहे. ते 3 रिमार्क होते. एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट. जर एक्स इंटरसेप्ट नसेल तर ती लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल, वाय इंटरसेप्ट नसेल तर वाय ऍक्सिसला पॅरलल. नेक्स्ट आता इन्क्लायनेशन ऑफ लाईन. इन्क्लायनेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इन्क्लायनेशन म्हणजे काय? चढ किंवा उतार. इन्क्लायनेशन ऑफ अ लाईन, लाईनचा चढ किंवा उतार. हा एक्स वाय ऍक्सिस असेल आणि ही लाईन ड्रॉ केली आपण. हिचा इन्क्लायनेशन म्हणजे चढ किंवा उतार एक्स ऍक्सिस सोबत मोजायचा कधी पण. हा एक्स ऍक्सिस आणि हमेशा मोजताना तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न मोजायचा. म्हणजे दिलेल्या लाईननं एक्स ऍक्सिस सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न केलेला अँगल थीटा, हा काय असेल त्याचं माप, तो थीटा म्हणजे इन्क्लायनेशन ऑफ लाईन. ह्या लाईनला जर आपण यल नाव दिलं तर लाईन यल हॅज इन्क्लायनेशन थीटा विथ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस सोबतच मोजायचं, वाय ऍक्सिसचा अँगल मोजायचा नाही. आपल्याला फक्त एक्स ऍक्सिस सोबत अँगल मोजायचा, तोही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न मोजायचा. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह हे तुम्हाला माहिती आहे. आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये ते निगेटिव्ह अँगल पॉझिटिव्ह अँगल बघितलेले आहेत. अँटी क्लॉकवाईज मोजला तर पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, आणि क्लॉकवाईज मोजला तर कसा असतो
हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर हा इन्क्लायनेशन थिटा इक्वल टू 90 डिग्री असेल तर काय होईल रे, इथं ही लाईन दिलेली, या लाईनचा अँगल एक्स ऍक्सिस सोबत मोजला तर 90 डिग्री भरतोय. ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असते. म्हणजे जर इन्क्लायनेशन थिटा इक्वल टू जर 90 डिग्री असेल देन लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला ही लाईन पॅरलल असते. कधी, जर इन्क्लायनेशन थिटा 90 डिग्री असेल तर. इथं जर ही लाईन घेतली आपण तर ह्या लाईनचा इन्क्लायनेशन किती आहे, थिटा, ती एक्स ऍक्सिसला इंटरसेप्टच होत नाही. अँगल मोजणार कसा, म्हणजे थिटा इक्वल टू 0. जर थिटा 0 असेल तर देन लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ती लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हा थिटा एक तर 0 असेल किंवा वाढत 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 गेला तर कितीपर्यंत जाऊ शकतो, इथपर्यंत जाऊ शकतो. आणि इथपर्यंत गेला तर किती होईल, तो 180 होईल. पण इथपर्यंत गेला तर हा वाय ऍक्सिस तयार होईल. म्हणजे 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठा, 0 असला तरी एक्स ऍक्सिस आणि 180 असला तरी एक्स ऍक्सिस. म्हणजे थिटा हा हमेशा एकतर 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान असतो. हा झाला इन्क्लायनेशनचा रूल. ठीक आहे. नेक्स्ट, आता जर तुम्हाला इन्क्लायनेशन थिटा माहित असेल तर तुम्ही त्याच्यावरून स्लोप ऑफ लाईन फाइंड करू शकता. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन. आता स्लोप म्हणजे काय, आपण जर घराचं काम करत असेल, बांधकाम, तर आपण काय म्हणतो रे, त्या पायऱ्यांना स्लोप द्या, व्यवस्थित स्लोप द्या, चढता आलं पाहिजे, अशा पायऱ्या बनवा आपण म्हणतो. बरोबर का. ह्या झाल्या पायऱ्या. पण हा जो पायऱ्यांचा खालचा बेस आहे त्याला म्हणायचं स्लोप. स्लोप म्हणजे स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरपी उंची, तिरकस उंची आपण म्हणतो त्याला. त्याला स्लोप म्हणायचं त्या लाईनचा. आणि तो लाईनचा स्लोप काढण्यासाठी आपल्याला इन्क्लायनेशन थिटा इम्पॉर्टंट आहे. इथं जर थिटा 30 डिग्री असेल, हा 30 डिग्री, तर हा स्लोप असेल. पण थिटा जर 45 डिग्री घेतला तर स्लोप आणखी आत जाईल. बरोबर. 60 डिग्री घेतला आणखी तिरपा होईल. 0 डिग्री घेतलं तर एकदम आडवाच होईल. बरोबर का. 90 डिग्री घेतलं तर एकदम स्ट्रेट, सरळ. अशा पायऱ्या काढाव्या लागतील तुम्हाला मग. बरोबर का. याला म्हणायचं इन्क्लायनेशन ऑफ लाईन थिटा आणि त्याच्यावरती डिपेंड असणारा स्लोप. आता स्लोप कसा असतो बघा. स्लोप म्हणजे टॅन थिटा, त्याला एम ने इंडिकेट करतात. स्लोप इज इक्वल टू स्मॉल एम ने इंडिकेट करतात आणि त्याचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे थिटा माहिती पाहिजे तुम्हाला, त्याचा टॅन रेशो घ्यायचा, तो झाला टॅन थिटा. ठीक आहे. मग आता जर लाईन ही एकदम 90 डिग्री अँगल करत असेल एक्स ऍक्सिस सोबत तर तिचा स्लोप किती येईल रे, टॅन थिटा किती येईल, टॅन 90. इफ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस therefore theta equal to 90 डिग्री, म्हणजे थिटा 90 डिग्री आहे. मग स्लोप किती येईल, m इक्वल टू टॅन 90. आणि टॅन 90 किती असतो, नॉट डिफाईन. तो डिफाईन होत नाही. एकदम स्ट्रेट कधी जिना असतो का, एकदम स्ट्रेट कधीच नसतो. म्हणून हा स्लोप डिफाईन होत नाही. पण जर थिटा हा 0 असेल, हा 0 असेल, इफ लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा थिटा किती असतो, 0 डिग्री असतो. मग त्या लाईनचा स्लोप किती येईल, एम इक्वल टू टॅन 0. आणि टॅन 0 ची व्हॅल्यू 0. स्लोप जर 0 असेल तर समजून जायचं लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. स्लोप जर नॉट डिफाईन असेल तर समजून जायचं लाईन एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. हा असा स्लोप फाइंड करता आला पाहिजे आपल्याला. आता स्लोप ऑफ लाईन जॉईनिंग 2 पॉइंट्स. दिलेले 2 पॉइंट जॉईन करणाऱ्या लाईनचा स्लोप कसा काढतात बघा.
स्लोप ऑफ लाईन हा फॉर्म्युला आहे. पहिला स्लोपचा फॉर्म्युला लिहिला आहे तुम्ही. स्लोप इज इक्वल टू एम इज इक्वल टू टॅन थीटा, हा पहिला फॉर्म्युला. याच्यामध्ये तुम्हाला इंटरसेक्टिंग पॉईंट माहित नव्हते, फक्त थीटा माहित होता. आता जर थीटा माहित नसल आणि 2 पॉईंट माहित असतील, म्हणजे ए आणि बी, या 2 पॉईंट मधून जाणारी लाईनचा स्लोप तुम्ही फाइंड करू शकता. ए चे कोऑर्डिनेट माहित पाहिजे, बी चे कोऑर्डिनेट माहित पाहिजे. मग त्याचा फॉर्म्युला स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. कोणत्या पॉइंट्स मधून? पासिंग थ्रू द पॉइंट्स P x1 आणि y1 असेल अँड Q x2 आणि y2 असेल इज. याचा स्लोप बघा, m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा स्लोपचा फॉर्म्युला झाला. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोपचा फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला हे y2 आधी घ्यायचं का y1 आधी घ्यायचं हे कळलं नाही, तर त्याचा फॉर्म्युला असाही चालतो, y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. कोणत्याही दोन्हीपैकी एका फॉर्म्युला वापरायचा. फक्त y हा वरती पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं, x वरती घ्यायचा नाही. ठीक आहे. मग y1 मायनस y2 करा किंवा y2 मायनस y1 करा. हा झाला स्लोप ऑफ लाईन, जर 2 पॉइंट मधून जाणारी लाईन माहित असेल तर. आता पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन्स कशाला म्हणायचं बघा. ते आत्ताच आधी सांगितलंय मी. पॅरलल असेल तर स्लोप 0 असतो, परपेंडिक्युलर असेल तर किती असतो? नॉट डिफाईन असतो. पण 2 लाईन जर पॅरलल असतील किंवा 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर स्लोप मध्ये काय रिलेशन येते बघा. पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स. त्यातलं पहिलं, जर लाईन्स पॅरलल असतील तर, जर लाईन्स पॅरलल असतील तर, इफ 2 लाईन्स आर parallel having slopes m1 and m2 respectively. जर 2 लाईन पॅरलल असतील, त्या 2 लाईनचा स्लोप, एका लाईनचा स्लोप m1 असेल, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 असेल, तर त्याच्यामध्ये काय रिलेशन असतं बघा. 2 lines are parallel having slopes m1 and m2 respectively if and only if. तेव्हा आणि तेव्हाच, if and only if जर पॅरलल असतील तर त्याचे स्लोप काय असतात? m1 इक्वल टू m2. जर स्लोप इक्वल असतील तर समजून जायचं त्या 2 लाईन पॅरलल आहेत, किंवा 2 लाईन पॅरलल असतील तर समजून जायचं त्यांचा स्लोप इक्वल आहे. उलट सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. किंवा दोन्ही पण डज नॉट एक्झिस्ट. दोन्ही डज नॉट एक्झिस्ट म्हणजे सेमच. हा जर एक्झिस्ट नसेल तर हा सुद्धा एक्झिस्ट नाही, हा एक्झिस्ट आहे तर हा सुद्धा एक्झिस्ट आहे, आणि व्हॅल्यू सुद्धा दोघांच्या एकच. कधी पॅरलल असतील तर. आणि जर परपेंडिक्युलर असतील तर, 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर काय येतं बघा. परपेंडिक्युलर लाईन्स, 2 lines, 2 line are perpendicular to each other, एकमेकींना, each other, having slopes, त्यांचे जर slopes m1 and m2 respectively. if and only if कधी शक्य आहे? if and only if m1 into m2 दोघांचं मल्टिप्लिकेशन हे 1 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. म्हणजे m1 इक्वल टू m2 इज 1.
किंवा वेगळे रिलेशन करता येईल आपल्याला. और पहिल्याचा स्लोप m1 इक्वल टू दुसऱ्याचा रेसिप्रोकल पाहिजे. हा m2 इथं मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड झाला 1/m2 सॉरी -1 पाहिजे. दोघांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे -1 -1/2 निगेटिव्ह रेसिप्रोकल पाहिजे. हा एक फॉर्म्युला झाला. किंवा m2 इक्वल टू फक्त m2 काढता येईल आपल्याला. हा m1 इथं मल्टिप्लाय इकडे आला -1 ला डिवाइड झाला -1/m1 म्हणजे काय, जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्या दोघांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 असतं. किंवा दोन स्लोपचं मल्टिप्लिकेशन जर -1 असेल तर त्या दोन लाईन एकमेकींच्या परपेंडिक्युलर असतात. किंवा त्याच्यापेक्षा सोपं लक्षात ठेवायला असेल तर दोन लाईन परपेंडिक्युलर तेव्हाच असतात जेव्हा त्यांचे स्लोप एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल्स असतात. निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे उलटे, अपोजिट करायचे. ठीक आहे, याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. आता पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन झालं. आता दिलेल्या दोन लाईन मधला अँगल फाइंड करायचा. दोन लाईन जर अशा पद्धतीच्या असतील, ही एक लाईन आणि दिलेली लाईन, या दोघींमधला अँगल फाइंड करायचा आहे. आता अँगल हा हमेशा काय, स्लोप हा अँगल वरून फाइंड केला जातो. मग अँगल कसा फाइंड करायचा बघा. अँगल आपल्याला फॉर्म्युले महत्वाचे आहेत सगळे, म्हणून आपण फॉर्म्युले लिहून घेतोय. अँगल बिटवीन 12th ला हे फॉर्म्युले सगळे यूज केलेले आहेत. इव्हन तुम्हाला थिअरी विचारत नाहीत, हे फॉर्म्युले विचारतात. 11वीचे हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. हे स्ट्रेट लाईन मधले, याच्यावरती सीईटीला सुद्धा एक्झाम्पल्स असतात स्लोपचे, म्हणून हे स्लोपचे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग म्हणजे काय, ज्या एकमेकींना छेदतात त्या लाईन मधला अँगल. त्याचा फॉर्म्युला बघा, डायरेक्ट फॉर्म्युला बघायचा आपल्याला. tan थीटा इक्वल टू m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 आणि याची मॉड्युलस व्हॅल्यू यायची. ठीक आहे, आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. आपण टॅन थीटाचा फॉर्म्युला बघितलाय. मग थीटा इक्वल टू काय येईल, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टॅन थीटा इथे, टॅन थीटा इकडे पाठवला टॅन, तर टॅन इनव्हर्स होईल. टॅन इनव्हर्स m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. हा झाला थीटाचा फॉर्म्युला तुमचा. आता एक तर जास्तीत जास्त काय होईल, हा न्यूमरेटर 0 येऊ शकतो. जास्तीत जास्त दोन कंडिशन होतील. जर न्यूमरेटर 0 असेल तर काय बघा, ही व्हॅल्यू 0 कधी येईल, जर न्यूमरेटर 0 असेल तर. आता दोन कंडिशन आहेत. पहिली म्हणजे इफ m1 मायनस m2 इक्वल टू 0, न्यूमरेटर जर 0 असेल त्याचा, तर m2 ला इकडे पाठवा, मायनस इकडे गेला प्लस झाला, म्हणजे m1 इक्वल टू m2 झाला. जर न्यूमरेटर 0 येत असेल तर m1 m2 सेम आहे, म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकींना पॅरलल झाल्या. बरोबर. इफ m1 minus m2 is equal to 0, if m1 minus m2 equal to 0, then given two lines parallel to each other, एकमेकींना त्या काय असतील, पॅरलल असतील. आणि जर पॅरलल असतील तर त्या इंटरसेक्टिंग होतील का, होणार नाही. कारण पॅरलल लाईन एकमेकींना इंटरसेक्ट होतात का, इंटरसेक्टच होत नाहीत, छेदत नाहीत एकमेकींना. म्हणजे जर टॅन थीटा इक्वल टू 0 आला, टॅन थीटा इक्वल टू 0, तर समजून जायचं त्याचा न्यूमरेटर 0 आहे. आणि जर न्यूमरेटर 0 आहे, टॅन थीटा 0 आहे, तर त्या दोन लाईन ह्या एकमेकींना पॅरलल आहेत. ठीक आहे. आता जर डिनॉमिनेटर 0 आला तर बघा, सेकंड, इफ जर डिनॉमिनेटर 0 आला तर टॅन थीटा डज नॉट एक्झिस्ट. बरोबर का. डिनॉमिनेटर 0 आला म्हणजे टॅन थीटा डज नॉट एक्झिस्ट, आणि डज नॉट एक्झिस्ट आला म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 0 आला. उलट सांगायचं झालं तर इक्वल टू 0. आता हा इक्वल टू 0 कधी येतो बघा, m1 इंटू m2, हा +1 इकडे पाठवला, -1 झाला. आणि -1 कधी असतो, m1 इंटू m2, लाईन्स आर परपेंडिक्युलर. म्हणजे समजून जायचं
इफ टॅन थिटा इक्वल टू डज नॉट एक्झिस्ट, जर टॅन थिटा डज नॉट एक्झिस्ट असेल तर देन गिवन टू लाईन्स, दिलेल्या दोन लाईन टू लाईन्स परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकींना काय असतील त्या परपेंडिक्युलर असतील. आतापर्यंत दिलेले सगळे फॉर्म्युले तुम्ही वहीत लिहून घ्यायचे. हे फॉर्म्युले व्यवस्थित करायचे. याच्यावरतीचे एक्झाम्पल्स असतात, त्याच्या बाहेर एक्झाम्पल येत नाही. हे फॉर्म्युले फक्त कसे वापरायचे हे आपण एक्झरसाइज सोडताना बघू, पण हे फॉर्म्युले तुम्हाला पहिले येणं गरजेचं आहे. ठीक आहे.